आज आहे 28 जून. जितका विश्वास देण्याचा प्रयत्न केलाय तेवढा दिला आहे. आज पाऊस दाखवण्याची वेळ या पंढरपूर, बीड जिल्ह्यांमध्ये, लातूरमध्ये, त्याचबरोबर सोडलेल्या भागांपैकी मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या भागांसाठी आज 28 तारखेला गुड न्यूज आहे. पैठण, आंबडकडील भागांना, अहिल्यानगरच्या पाथर्डी, शेगाव, नेवासा पट्ट्यामध्ये, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, सांगलीसह अनेक भागांना आजच्या 28 तारखेला पाऊस सक्रिय होणार आहे. धाराशिवच्या जवळपास बऱ्याच ठिकाणी जवळपास 60 ते 70% एवढी व्याप्ती आहे. कालपासून 27 पासून इथे सुरुवात झाली आहे. आज तिथे दुप्पट वाढ होणार आहे. म्हणजे जवळपास ज्या तारखेपर्यंत थांबायला सांगितलं तुम्ही निश्चिंत थांबलात, पण आता ह्या 28 तारखेची मध्यरात्रीपर्यंतची वेळ असू शकते. पण आज इथे होणारच. माजलगाव, वडवणी, केज, धारूर, बीड जिल्हा, त्याचबरोबर धाराशिवचे एकंदरीत बार्शी, लोहारा खुर्द, उत्तरेकडील कळंब वगैरे भाग, पंढरपूर सुद्धा आज बऱ्यापैकी घेणार आहे. वेळ मात्र दुपारची किंवा मध्यरात्रीची सुद्धा असू शकते, काळजी करू नका. जर आता मी ही जे नावं घेतोय ह्या तालुक्याला जर पाऊस नाही झाला तर उद्याच्या 29 तारखेला सुद्धा काही सोडलेले भाग घेईल. आणि जर नाही घेतले तर डायरेक्टली आपलं जे काही न्यूज आपलं हे जे चॅनल आहे ते अनफॉलो करून निघून जायचंय. कारण की सरळ सरळ सांगतोय की गेल्या वर्षी सुद्धा 8 ते 10 दिवस पाऊस बरसायला लागले होते आणि ती पद्धत ह्या वर्षीही लागू होते. पण हे बघा, दुष्काळ नाहीये, तुम्हाला पेरण्या नाहीत म्हणून तुम्हाला टेन्शन आहे, हे मान्य करतोय. पण ह्या आजच्या दिवसातच चित्र स्पष्ट होऊन जाईल. आज बीडमध्ये बरेचसे भाग मध्यरात्रीपर्यंत कव्हर होतील. एवढी चांगली कंडिशन आज या अहिल्यानगरची आहे, बीडची आहे, सोलापूरची आहे, धाराशिवची आहे आणि सांगलीची सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे. आता उद्यात बाकी उर्वरित भागांसाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबादमध्ये राहिलेल्या गावांना काल पण सुरुवात केली, आजही तिथे सुरुवात करणार आहे. परतूर तालुका, घनसावंगी मधले सुद्धा जे काही राहिलेले गाव आहेत त्यांना कालही सुरुवात केली. काल पेंडवलता मध्यम ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. बीड पासून अंदाजे अंतर परतूर, इकडे माजलगाव, परळी वैजनाथ, पाथरी, सेलू, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, त्याचबरोबर सावंतवाडी, लातूर, बसव कल्याण पर्यंत पावसाचा व्याप्ती आज संध्याकाळपर्यंत आहे. गोविंद मुळेसर आज नांदूरघाट परिसर कोण्याही हालतमध्ये आहे. रात्रीची कुठेही वाजू द्या, काही अडचण नाही. जर नाही झाला तर उद्या तुमच्या भागात आपण प्रयोग सहज करूया. आणि विषय असा आहे की पाऊस पडणं चालू आहे, पण काही ठिकाणी पेरणी योग्य नाही, तर काही काळजी करू नका. ईदभर टीजभर ओल जाते, त्याच्यावरती सुद्धा पेरण्या करू नका. पण हे 2 दिवस जे आहेत, कालपासून जी सुरुवात झाली 27ला, ही चांगल्या मोठ्या पावसाची आहे. वाऱ्यामध्ये बदल झालेला आहे, खूप चांगला आहे. पण या अगोदरही तुम्हाला सांगितलंय की विदर्भामध्ये काही असे भाग आहेत त्यांना पाऊस पेरणी करू दे नाही. कानडी मंठ्या भागामध्ये तर पूर्णा नदीला पूर आलाय, पाणी आलंय. म्हणजे पहिलंच वर्ष आहे त्या भागामध्ये की पूर्णा नदीला पाणी आलंय. म्हणजे थोडा वेगळा बदल आहे. दुष्काळ परिस्थिती नाही, ही तुम्हाला समजून जाईल. गेल्या वर्षी सुद्धा 12-13ला मान्सून सुरुवात झालेली आहे. पण मला अजूनही मी काल मेसेज चेक केलेत माझ्या चॅनलवरती की गेल्या वर्षी सुद्धा 5-6 जुलैपर्यंत अहिल्यानगरला थेंबही पाऊस नाही म्हणत होते, बरेच जण म्हणत होते. ते मेसेज मी चेक केलेत. तसंच ह्या वर्षी आता फक्त 5-6 दिवस झालेत पाऊस येऊन. इतक्या लवकर अपेक्षा करू नका. काही दिवसात आपला 100% व्याप्ती पूर्ण होणार आहे. पण आजच त्याची मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. ज्यामध्ये मी सोलापूरचा, लातूरचा, बीडचा, अहिल्यानगरचा, त्याचबरोबर सांगलीचा सुद्धा भाग याच्यामध्ये इन्व्हर्ट केला आहे. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ते आता तालुक्या घेऊयात आणि सरासरी कुठे किती पाऊस होऊ शकतो हे बघूयात. वाळूज, फलटण मध्ये सुरुवात होईल चांगली. इंदापूर, अकलूज मध्ये सुद्धा चांगली सुरुवात होईल. पैठण, वेलापूर हे देखील भाग आहेत. मंगळवेढा परिसर सुद्धा आज आहे. सोलापूरचे बरेच भाग आहेत. तुळजापूर, वैराग, धाराशिव आहे. कुरुंदवाडी, परांडा, बार्शी या भागात काही ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता राहणार आहे. लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, अंबाजोगाई, उमरगा, बसव कल्याण, निलंगा पट्टा, भालकी पट्टा सुद्धा आज आहे. जामखेड, आष्टी, कडाष्टी, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीगोंदा, बीड, गढी हा देखील परिसर आहे. परभणी, परळी वैजनाथ हा देखील भाग आहे. आणि याच्यामध्ये काही ठिकाणी संध्याकाळी होऊ शकते. पण असे काही भाग आहेत या पट्ट्यामध्ये
की जवळपास इथे जास्तही पावसाची शक्यता राहू शकते आणि आजची रात्र आणि उद्याची रात्र फायनल आहे, त्यामध्ये पाऊस होईलच. पण आजच या भागांना जे नाव घेतोय तिथे पदार्पण होणार आहे. मालेगाव, धुळे या भागाच्या अनेक भागांमध्ये सुद्धा आज संध्याकाळी कोणत्याही क्षणी पाऊस येईल, कारण की बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडनं दक्षिणेकडे टप मारतोय. म्हणजे आता उत्तरेकडनं दक्षिणेकडे पाऊस येण्याची रास्ते बनलेले आहेत. ज्यावेळेस दक्षिणेकडनं आभाळ निघते किंवा पश्चिमेकडनं आभाळ निघते त्या आभाळामध्ये वारे असतात, ह्या आभाळामध्ये वारे नाहीत. गरमीच्या लेवलसह पाण्याच्या मोठ्या थेंबाची जाडीसह हे आगमन करणार आहे. यामध्ये आज चंद्रपूर, नागपूर भाग देखील आहे. भोकरदन, जाफराबाद, जालन्याच्या पट्ट्यासह अशा पद्धतीने हा पाऊस आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला तर तुफान पावसाची शक्यता राहणार आहे. तर हा झाला 28 तारखेचा आढावा. आज मराठवाड्यामध्ये, खानदेशमध्ये सुद्धा, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये सुद्धा आणि हिंगोलीमध्ये सुद्धा चान्सेस आहेत. तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आजपासून 1 नंबरला पाऊस राहील. बरं ठीक आहे, आता इथून सुरुवात झाली, मग 1 दिवसाचा आहे का? तर नाही. 29 तारखेला सुद्धा जे याच्यामधनं सुद्धा काही पेंडवत झाला किंवा चांदणबरी झालाय, तर त्यांना सुद्धा परत 29 तारखेला 90% एवढी बार्शी, पंढरपूर, साताऱ्याच्या बऱ्याच भागाची, सांगलीची, सोलापूरची आणि बीडची एवढी व्याप्ती राहणार आहे 29ला. आणि हा पाऊस खाली लातूर, बीड भाग देखील कव्हर करणार आहे. म्हणजे 2 दिवस सलग शिरूर तालुका सुद्धा सह याच्यामध्ये आहे. ह्या 2 दिवसात आज तर आहेच, आजचा विषयच नाही, कारण की काल मी तुम्हाला सांगितलं 27 आणि 28 जवळपास सगळं भाग समजा याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. पण तरी सुद्धा काही कमी जास्त पडला तरी याच्यामध्ये उद्याच्या तारखेला सुद्धा कव्हर होईल. धारूरला दुष्काळ पडला की नाही पडला हे ह्या 2 दिवसात समजून जाईल तुम्हाला, कारण की विदर्भाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती आहे की ते पेरण्या करता येत नाही आणि 8 दिवसाच्या पावसावर पुढे दुष्काळ डिक्लेअर होत नाहीये. पुढे चालून सगळ्या गोष्टी कळतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पहा, तुम्ही गेल्या वर्षीचे सुद्धा माझे जे काही कमेंट बॉक्स आहेत जुलै महिन्याच्या 4-5 तारखेपर्यंतचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या उदगीरचे मेसेज होते, धारूरचे मेसेज होते की आम्हाला थेंबही नाही. मग आता गेल्या वर्षी तुम्हाला इतका चांगला पावसा असून सुद्धा जर 2-3 जुलैपर्यंत घेतलं नाही तर ह्या वर्षी का अपेक्षा करताय? तर ह्या 2 दिवसांमध्ये आजच 28 तारखेला संध्याकाळपर्यंत समजून जाईल की परिस्थिती नेमकी काय आहे आणि काय नाहीये. जे व्हिडिओमध्ये सांगितले की मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आज तो घेणारच आहे, तर ते परिस्थिती संध्याकाळपर्यंत तुम्हाला समजून जाईल. आणि खानदेशमध्ये सुद्धा आज सुरुवात होईल. सांगलीला एकही ढग नाही आज, तर तेच चांगलं आहे. ज्या दिवशी सकाळपासून ढग असतंय ना त्या दिवशी थेंब बारीक राहतोय, संध्याकाळी चित्र स्पष्ट होऊन जाईल. गरमीची लेवल लागते, पावसाच्या पाण्याची थेंबाची जाडी सुद्धा त्याशिवाय बनत नाहीये. आणि हीच एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्राला आता वारंवार आहे. आणि जवळपास आजची परिस्थिती जी आहे ती पूर्वेकडनं आभाळ येईल आणि उत्तरेकडनं दक्षिणेकडे क्रॉस करेल. तर काही भागांमधनं पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण उत्तर असाच प्रवास राहील आणि मराठवाड्यात, विदर्भात पूर्वेकडनं असा क्रॉसमध्ये प्रवास राहील. जय शिवराय, धन्यवाद.